नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयामध्ये व्यवसायाची सामाजिक जबाबदारी हा भाग या ठिकाणी टॉपिक आपण या ठिकाणी पाहतोय. या टॉपिकमध्ये आपण वेगवेगळ्या समूहांप्रती असणारी सामाजिक जबाबदारी आजपर्यंत या ठिकाणी पाहिलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण कंपन्यांची सामाजिक जबाबदारी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज ही या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये साधारणपणे 4 भाग या ठिकाणी आहेत. ते आपण पुढे त्याच्यावरती चर्चा करूच. परंतु कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ही संज्ञा खऱ्या अर्थानं भारतामध्ये नवीन नाही. तरीही कंपनी कारभार मंत्रालय भारत सरकारने अलीकडेच सूचित केलं आहे की कंपनी कायदा 2013 मधील कलम 135 कंपन्यांची सामाजिक जबाबदारी धोरण नियम 2014 आणि इतर सूचना की ज्या 15 एप्रिल 2014 पासून काही कंपन्यांना बंधनकारक असणार आहेत, की ज्या कंपन्या कलम 135 मधील निकष पूर्ण करतात त्यांना कंपन्यांची सामाजिक जबाबदारी CSR संबंधित तरतुदी मान्य कराव्या लागतात. म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी संदर्भात ज्या काही तरतुदी असतील त्या तरतुदी मान्य कराव्या लागतात. कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ही व्यवसायाचं स्वयंनियंत्रित प्रतिमान आहे. सामाजिक संबंधाविषयीच्या उद्देशासाठी योगदान देणं किंवा स्वेच्छेने या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करणं आणि नैतिकदृष्ट्या केंद्रित कामकाज करणं यांच्याशी संबंधित या ठिकाणी ही संज्ञा आहे. त्या शेवटी कंपन्यांनी सामाजिक जबाबदारी पार पाडलीच पाहिजे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. ह्याच्या अगोदरही आपण वेगवेगळ्या समूहांप्रती सामाजिक जबाबदाऱ्या पाहिल्या, त्यामध्येही या ठिकाणी आपण पाहिलं होतं. परंतु त्याच्याही व्यतिरिक्त, कारण त्या वेगवेगळ्या समूहांप्रती असणाऱ्या सामाजिक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या अंतर्गत आणि बहिर्गत या दोन्हीही या ठिकाणी आहेत. परंतु विशिष्ट जो वर्ग आहे की जो खऱ्या अर्थानं दुर्बल घटक आहे, मागासलेला आहे, त्यांच्या संदर्भात काही या ठिकाणी उत्तरदायित्व कंपन्यांचं असावं या संदर्भातलं हे कंपनी कायदा दुरुस्त 2013 मध्ये कलम 135 मध्ये हे सांगितलेलं आहे की नाही, आपल्याकडे जे दुर्बल घटक आहे, जे मागास आहे, त्यांच्यासाठीही कंपनीने काहीतरी केलं पाहिजे. कारण कंपन्या जर या ठिकाणी आपल्या इथं भारतामध्ये आपल्या समाजावरती अवलंबून या ठिकाणी सगळे आपला व्यवसाय करतायत, कंपन्या चालवत आहेत, तसं जर विचार केला तर निश्चितच या ठिकाणी या कंपन्यांची आपल्या भारतामध्ये असणारे जे काही जनसामान्य लोक आहेत, जे दुर्बल लोक आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी या ठिकाणी तुम्ही केलं पाहिजे असे या ठिकाणी या सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे कंपनीला सामाजिकदृष्ट्या खऱ्या अर्थानं जबाबदार आणि उत्तरदायित्व बनवतं. तिचं हे उत्तरदायित्व स्वतःसाठी, भागधारकांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी असतं. तर सामाजिक जबाबदारीचं पालन करताना समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक व पर्यावरणीय दृष्टिकोनाबाबत ती अतिशय दक्ष या ठिकाणी असतात. दक्ष राहावं याच्यासाठी खऱ्या अर्थाने ही सामाजिक जबाबदारी महत्त्वाची या ठिकाणी आहे असं म्हणायला हरकत नाही. याच्या व्याख्या काही 2-3 जे काही गट आहेत त्यांनी केलेले आहेत. संयुक्त राष्ट्राची औद्योगिक विकास संघटना जी आहे त्यांनी व्याख्या एक सांगितली. त्यांच्या मते कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ही व्यवस्थापनाची संज्ञा आहे. जिथे कंपन्या त्यांच्या व्यावसायिक कामकाजात सामाजिक व पर्यावरणीय समस्याबाबत एकरूप असतात आणि त्यांच्या भागधारकांबरोबर संवाद साधतात, तरच या ठिकाणी सामाजिक जबाबदारी, व्यवसायाची सामाजिक जबाबदारी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि खरी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी, ज्या भागामध्ये आपण आपली कंपनी चालवतोय, आपल्या कंपनीचं कामकाज या ठिकाणी करतोय, तिथली सामाजिक आणि पर्यावरणीय समस्याबाबत एकरूप या ठिकाणी कंपनीनं असलं पाहिजे. आणि त्या संदर्भात भागधारकांबरोबर सुद्धा त्या ठिकाणी संवाद साधला जातो. कारण शेवटी काय, भागधारक हे कंपनीचे मालक असतात, त्यामुळे सामाजिक जबाबदारी ही मालकांनी पार पाडली पाहिजे असंच या ठिकाणी एक भाग आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय मानक संस्था ISO यांच्या मते व्यवसाय संस्थेच्या जबाबदारीचा त्यांना समाजासाठी घेतलेल्या निर्णयांचा व कृतीचा होणारा परिणाम, की ज्यामुळं नैतिक वर्तनात पारदर्शकता राहून शाश्वत विकासास योगदान राहतं. शेवटी कंपनीनं नैतिकता पाळलीच पाहिजे की जिथे या ठिकाणी आपण आपला व्यवसाय करतोय तिथल्या समाजासाठी निश्चितच या ठिकाणी एक कार्य केलं गेलं पाहिजे.
आणि एक नैतिकता जपली पाहिजे की जेणेकरून निश्चितच या ठिकाणी शाश्वत विकास समाजाचा होऊ शकतो. आणि अशा अपेक्षा या ठिकाणी असते. भागधारकांच्या अपेक्षा विचाराधीन असतात, चालू प्रचलित कायद्यानुसार आणि वर्तनाच्या आंतरराष्ट्रीय मानकाबरोबर मिळता जुळता असतो आणि संपूर्ण व्यवसाय संघटनेशी निगडीत राहतो व आपले संबंध निर्माण करून त्यांची अंमलबजावणी करून त्याच कंपन्यांची सामूहिक सामाजिक जबाबदारी असे या ठिकाणी म्हटलं जातं. शेवटी व्यवसाय संघटनेने निश्चितच या ठिकाणी समाजाचा विचार करून अशा प्रकारचे एक सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडल्याच पाहिजेत. त्यात काही या ठिकाणी दुमत नाही. या कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीची व्याप्ती जर आपण विचारात घेतली तर ती खूप व्याप्ती मोठी आहे. मला वाटतं हे 4 मुद्दे या ठिकाणी व्याप्तीच्या संदर्भामध्ये आहेत. कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीची व्यवहार्यता किंवा उपयुक्तता काय आहे, कंपन्यांची सामाजिक जबाबदारीची समिती, त्याला आपण CSR कमिटी असं म्हणतो, ती एक आहे, दुसरा मुद्दा आहे. आणि कंपनीच्या सामाजिक जबाबदारीची कार्य सक्रियता काय आहे, तो एक मुद्दा आहे. आणि निधीचं विभाजन, असे 4 मुद्दे या व्याप्तीमध्ये या ठिकाणी सांगितले. त्यातले आपण 2च मुद्दे आजच्या भागामध्ये पाहू आणि उद्याच्या भागामध्ये 2 मुद्दे या ठिकाणी आपण पाहूया. त्यातमध्ये साधारणपणे पहिला मुद्दा आहे कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारींची व्यवहार्यता किंवा उपयुक्तता. त्यामध्ये कंपनीच्या निव्वळ मालमत्तेचं मूल्य हे 1500 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंवा रुपये 1000 कोटीची व त्यापेक्षा जास्त उलाढाल किंवा निव्वळ नफा रुपये 15 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त हा एकाच आर्थिक वर्षामध्ये असतो. अशा संस्थांनी संचालकांची कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समिती म्हणजे CSR समिती स्थापन करणं हे 1 एप्रिल 2014 पासून बंधनकारक केलेलं आहे. म्हणजे काय की ज्या कंपनीचे 1500 कोटीपेक्षा जास्त रकमेची या ठिकाणी मालमत्ता आहे, त्यापेक्षा जास्त रकमेची मालमत्ता आहे किंवा रुपये 1000 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त उलाढाल या ठिकाणी कंपनीची आहे किंवा निव्वळ नफा रुपये 15 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त हा एकाच आर्थिक वर्षामध्ये असतो, अशा संस्थांनी संचालकांची कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समिती स्थापन करावी आणि ती करणं 1 एप्रिल 2014 पासून बंधनकारक केलेलं आहे. त्यानंतर मंडळाच्या अहवालात CSR कमिटीची रचना जाहीर करणं, सामाजिक जबाबदारीच्या धोरणाचा एक भाग म्हणून सर्व कंपन्यांनी आपल्या सरासरी निव्वळ नफ्याच्या किमान 2% नफा प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये खर्च केला पाहिजे सामाजिक जबाबदारीवरती. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवावेत आणि त्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आर्थिक वर्षामध्ये जेवढा सरासरी नफा कमवला जातो त्या नफ्यापैकी 2% रक्कम हे सामाजिक जबाबदारीच्या वेगवेगळ्या उपक्रमांवरती खर्च केली पाहिजे. मंडळाच्या वार्षिक अहवालामध्ये या सर्व गोष्टींचा एकत्रित समावेश असावा अशी कंपन्यांकडून अपेक्षा असते. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीमध्ये पुढील तपशिलांचा समावेश असावा. कंपनीच्या सामाजिक जबाबदारीच्या धोरणाचा थोडक्यात आराखडा, प्रकल्पाच्या सर्वसामान्य आढाव्याचा समावेश किंवा हाती घ्यायचे प्रस्तावित कार्यक्रम आणि कंपन्यांची सामाजिक जबाबदारी धोरणाची वेबसाईट व प्रकल्प आणि कार्यक्रम या सगळ्यांचा समावेश या ठिकाणी त्या अहवालामध्ये असला पाहिजे, वार्षिक अहवालामध्ये असला पाहिजे. कंपनीची सामाजिक जबाबदारी म्हणजे CSR समितीचं गठन, त्याची माहिती या ठिकाणी असावी. शेवटच्या 3 आर्थिक वर्षातील कंपन्यांची सरासरी निव्वळ नफा किती आहे, शेवटच्या 3 आर्थिक वर्षातील कंपनीचा सरासरी निव्वळ नफा किती आहे ते सुद्धा या ठिकाणी या मंडळाच्या अहवालामध्ये तसे या ठिकाणी उल्लेख असला पाहिजे. विहित नमुन्यात कंपन्यांची सामाजिक जबाबदारीचा खर्च की जो विहित नमुना या ठिकाणी ठरवलेला आहे शासनाने, त्या विहित नमुन्यामध्ये सामाजिक जबाबदारीच्या खर्चाचा संपूर्ण तपशील या ठिकाणी त्याच्यामध्ये असला पाहिजे. सदरच्या आर्थिक वर्षामध्ये कंपनीच्या सामाजिक जबाबदारीवरती केलेल्या पैशाच्या स्वरूपातील खर्चाचा तपशील संपूर्ण या ठिकाणी त्या विहित नमुन्यामध्ये दिलेला असला पाहिजे. जर कंपनी मागील 3 आर्थिक वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 2% एवढी रक्कम खर्च करण्यास अपयशी ठरली तर त्याची कारण मीमांसा सुद्धा या ठिकाणी त्या अहवालामध्ये दिली पाहिजे की आर्थिक वर्षामध्ये सरासरी जो नफा आहे निव्वळ नफा त्याच्या 2% एवढी रक्कम आम्ही सामाजिक जबाबदारी व्यवसायाची सामाजिक जबाबदारी यावरती आम्ही खर्च करू शकलो नाही, त्याची कारणं काय आहेत त्याचं तपशील या ठिकाणी देणं आवश्यक असतं. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समिती. या समितीमध्ये 4 संचालक असतात
वर्षातून किमान त्यांच्या 2 या ठिकाणी सभा होतात आणि सदरच्या सभेमध्ये कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीची कार्य, त्याची धोरणे या विषयावरती चर्चा या ठिकाणी केली जाते, त्याचं समीक्षण केलं जातं आणि सदरची समिती कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचं औपचारिक धोरण ठरवण्याविषयी शिफारस करते. सदरच्या दस्तऐवजात शिफारस केलेल्या सामाजिक जबाबदारीची कार्य, त्याचं अंदाजपत्रक तयार करणं, कंपनी कशा प्रकारे प्रकल्प पूर्ण करणार आहे त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं असावं, केलेल्या प्रगतीचं परीक्षण करण्यासाठी पारदर्शक साधनांची निवड, या सर्वांचा त्यात समावेश या ठिकाणी असला पाहिजे आणि अशा पद्धतीनं कंपनीनं हे सामाजिक जबाबदारी कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचं या ठिकाणी गठन केलं पाहिजे. यानंतर पुढचा जो मुद्दा आहे की कंपनीच्या सामाजिक जबाबदारीची कार्य आणि निधीचं विभाजन, हे आपण पुढच्या भागामध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपण इथंच थांबूया. धन्यवाद.